घर म्हटलं की पसारा आलाच आणि पसारा आवरणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. आणि घरामध्ये आपल्या सण येतात, उत्सव येतात, बर्थडे येतात, काही ना काही गोष्टी येतात, पाहुणे येतात. त्यामुळे घरामध्ये कधी कधी खूप पसारा होतो. आणि किचन जर छोटं असेल त्याच्यात तर मग सांगायचंच नको. तर असा पसारा पटकन कसा आवरायचा, न कंटाळा येता कसं सगळं मॅनेज करायचं, या रिलेटेड व्हिडिओ आहे हा. तर या रिलेटेड काही टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे. तर हाय हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की भांडे कसे अरेंज करायचे, की छोट्या जागेमध्ये भांड्याची जाळी ते कसं सगळंच कसं मॅनेज करायचं, जेणेकरून आपलं किचन क्लीन आणि राडाविरहित दिसेल. त्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असेल तर किचन आपल्याला बिल्डर छोटे छोटेच देतो. हॉल मोठा असला तरी किचन खूप छोटे दिले गेलेले असतात. तर त्या किचनमध्ये अरेंज करणं सगळ्या गोष्टी खूप अवघड जातं. आता मी आहे ना फ्लॅट सिस्टीममध्ये राहते आणि माझंही किचन खूप असं काही मोठं नाही, छोटंच आहे. मी त्यात व्यवस्थित अरेंज माझे भांडे ते करते. तर अगोदर आहे ना भांडे कितीही पडलेले असू द्या, त्याला जे खरकटं असतं ना ते धुवून घ्यायचं. जेणेकरून काय होतं की जे खरकटं काढल्यामुळे आपल्याला घासताना आहे ना प्रत्येक वेळेस भांड्याचे एका भांड्याचं खरकटं दुसऱ्या भांड्याला लागत नाही आणि घासणीलाही लागत नाही. त्यामुळं खरकटं आहे ते अगोदर धुवून घ्यायचं. आणि आपल्याला आहे ना असे स्वच्छ भांडे झालेला पाण्याने नुसते खंगळले तरी पण भांडे एकदम स्वच्छ वाटतात. आणि नंतर मग घासल्यावर ते अजून क्लीन होतात. त्यामुळं अगोदर भांड्याचं अन्न लागलेलं ते सरकळ खरकटं काढायचं. आणि जिथं मी जाळी ठेवले ना त्या जाळीखाली हे आपण जेव्हा किचन म्हणलं की त्याच्या खाली ही खरकटं गेलेलं असतं, त्यामुळं त्याच्या खालचं हे अगोदर आपल्याला काढायचं. आणि बेसिन छोटा असल्यामुळं त्याच्यात काही जास्त भांडे बसत नाहीत, त्यामुळं सगळं उरी पसारा होतो. तर अगोदर बेसिन रिकामं करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला जे भांडे आपण घासले आहेत ते आपल्याला डायरेक्ट बेसिनमध्ये टाकता येतात. आणि भांड्याची विभागणी करायची, छोटे भांडे एकीकड, मोठे भांडे एकीकड हे करायचं. आणि जे आपण भांडे आठवड्यातून एक वेळेस तरी तिच्यावरनं म्हणजे घासून घ्यायची. किंवा तो जर खराब झालेले नसेल तर किमान पाण्याने तरी धुवून घ्यायचे. आता प्लास्टिकचे असेल तर ते थोडंसं आपल्याला आहे ना चिकटपणा जाणवतो, तर तेव्हा घासूनच घ्यावं लागतं. आता ही स्टीलचे असल्यामुळे याच्यातून पाणी लगेच नितळून जातं आणि डागही माझ्या इथं पडत नाहीत, कारण इथं कॉर्पोरेशनचं पाणी आहे. आणि असे जास्त भांडे असतील तेव्हा लिक्विड सोप वापरायचं. आता बघा, लिक्विड सोप तर खूप प्रकारचे आहेत, विम आहे, ॲक्टिव्ह, परत खूप खूप कंपन्या आहेत. पण आपल्याला जे आवडतं ते घ्यायचं. पण कुठलंही लिक्विड सोप घ्या, चिकटपणा त्याने कमी होतो आणि त्यामुळं मग आपली भांडी लवकर निघतात. जर आपण साबण घेत बसला ना, साबणाने आपले भांडे ना लवकर निघत नाही, मग आपले वेळ वाया जातो, मेहनत वाया जाते. त्यामुळं शक्यतो लिक्विड साबण वापरायचा, जेणेकरून आपले भांडे लवकर चिकटपणा कमी होतो आणि आपल्याला जास्त मेहनतीनं घासत बसावं लागत नाही. आणि त्याच्यामुळं पाणीही आपले जरा साबणाच्या तुलनेत आहे ना लिक्विडनं कमीही लागतं. आणि अगोदर मी सगळे छोटे भांडे घासते, ग्लास हे. आणि ह्याचं काय, ग्लासचं ते काय होतं, आपण खाली ठेवलं की मग त्याच्यातलं पाणी खाली नितळून जातं. आणि शक्यतो जमत असेल ना स्टीलची जाळी वापरायची, ज्याला खूप सारे असे हे राहतात की प्लास्टिकची जाळीमध्ये भांडे वाळत नाहीत. माझा अनुभव तसाच आहे. आणि मी जेव्हापासून आहे ना स्टीलची जाळी वापरते तेव्हा माझ्या लक्षात येतं की मी रात्री जे भांडे घासून ठेवले आहेत जाळीत, तिथं हवाही लागत नाही, तरी पण सकाळीपर्यंत सुकलेले असते. आणि भांडे नाही सुकले तर त्याच्यावर डाग पडतात. मग जर तुमच्याकडं प्लास्टिकची जाळी असेल ना, त्यावर घासलं तर किचनवर ठेवण्यापेक्षा आहे ना तुम्ही जर गॅलरीत नेऊन ठेवलं तर मग लवकर वाळते. त्यामुळं डाग पडत नाहीत आणि आपल्याला लगेच ट्रॉलीमध्ये म्हणा लावून देता येतात. त्यामुळं जास्त पुसत बसण्याची गरज नाही भासत आणि आपले भांडेही स्वच्छ दिसतात. आणि भांडे स्वच्छ दिसण्यासाठी हे करण्यासाठी ना ते वाळले पाहिजेत. आणि वाळल्यामुळं त्याच्यावर धूळही लवकर बसत नाही. त्यामुळं ही खबरदारी घ्यायची आपण. आणि भांडे आहे ना एकावर एक, एकात एक घातले तरी पण चालतात. पण आहे ना शक्यतो असं करायचं की बारके भांडे ना एकावर एक ठेवले तरी असं एवढा पसारा होत नाही. त्यामुळं ते वाळतात ही लवकर आतल्यापर्यंत. आणि स्टीलच्या जाळीत तर लवकरच वाळतात. त्यामुळं मग मी असं ठेवते. आणि भांडे एकदम सगळेच घासत बसायचं नाही की सगळे घासायचे एकदम आणि सगळेच धुवून घ्यायचे, तसंही करायचं नाही. आणि आताचे साबण म्हणा
लिक्विड सोप म्हणा, एवढे चांगले नाही आहेत की जेणेकरून भांड्याचा चिकटपणा लगेच सगळाच हे होईल. तर भांडे जास्त घासून ठेवले तर थोड्या वेळाने आपण जर शेवटी भांडे धुत आलं ना, त्याचा चिकटपणा निघल्यासारखं वाटत नाही. त्यामुळं भांडे अगोदर छोटे भांडे घासून घ्यायचे आणि थोडे भांडे आपण पाठ करायचे की ग्लास वाट्या हे घासून पहिल्यांदा घ्यायचं, परत थोडे मोठे भांडे घासायचे. आणि असं केल्यामुळे ना आपल्या जाळीमध्ये जे भांडे आपण ठेवतो ते व्यवस्थित बसतात. आता ह्या जाळीमध्ये मी किती भांडे भरले आहेत हे तुम्हाला पुढं व्हिडिओ, कारण मी दुसऱ्या जाळीत ठेवतच नाही, त्याच जाळीमध्ये माझे सगळे भांडे बसतात. मग कितीही असू द्या, मोठे भांडे फक्त त्याच्यामध्ये मी वरच्या साईडला ठेवते, त्यामुळं मग ते मॅनेज होतं आणि एका जाळीत सगळे भांडेही बसतात, आपल्याला डबल जाळीही लागत नाही. आणि काचेचे असतील ना तर शक्यतो वेगळे भांडे घासायचे, जेणेकरून आहे ना काचेचे आपल्या हातातून निसटू शकतात. आणि त्याच्यावर स्टीलचं भांडं पडलं तर काचेचे भांडे लगेच फुटतात. आपले कप ते त्याचंही अरेंज करताना वेगळं अरेंज करायचं, म्हणजे वेगळीकडे ठेवायचं. आणि ते आपल्याला अगोदर तरी धुवून घ्यायचं, नाहीतर सगळे भांडे झाल्यावर तरी धुवायचं, नाहीतर कप म्हटलं की ते फुटतात. आता माझ्याकडं कप ते मी अगोदरच धुवून ठेवले, त्यामुळं मग त्याचा पसाराही होत नाही आणि फुटण्याची भीतीही राहत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आता लिक्विड सोपमुळं इतके लवकर भांडे हे घासून होतात आणि आपल्याला वेळ कमी लागल्यामुळे ना आपल्याला पटकन होतं आणि आपल्याला असा कंटाळा येत नाही. आता चमच्याच्या बाबतीत तर मी सगळे चमचे एकत्र घासते, आता ताटात घेतले आहेत आणि मी सगळे चमचे घासते. आता चमचे तर आहे ना प्रॉपर घासले पाहिजेत, नाहीतर चमच्याला खूप असं खरकटं लागलेलं असतं आणि ते काही निघत नाही. त्यामुळे चमचे आहे ना बेसिनमध्ये थोड्या वेळ भिजू द्यायचे वाटल्यास आणि एकदमच सगळे चमचे धुवायचे. आणि चमचे घासून पुसून झाल्यानंतर आहे ना चमचे आपण कधीच आहे ना जाळीमध्ये टाकायचे नाहीत, जेणेकरून आहे ना आपण जाळी ठेवली उचलली की ते चमचे खाली पडतात, मग आपल्याला डबल धुवावं लागतात. नाहीतर आहे ना आपल्याला वेळेवर कधीच मिळत नाहीत चमचे, ते मग भांडे उचकत बसावं लागतं. तर मग चमचे ठेवताना आहे ना जर जी जाळी आहे त्याच्या साईडला असेल चान्स तर त्याच्यामध्ये घालून ठेवायचे, जेणेकरून पटकन वाळतात ते. आणि नाही जमलं तर एखादा कप घ्यायचा आणि कपामध्ये ठेवायचे, नाहीतर एखाद्या ग्लासमध्ये एकत्र ठेवायचे. तर तसं तरी करायचं, नाहीतर चमचे ह्याच्यात टाकले जाळीमध्ये तर ते भेटतच नाहीत. आणि पितळेचे म्हटलं ना तर पितळेचेही मी काय करते, शेवटी घासते कधीही, कारण जे भांडे आहे ना एकदम त्याला रग लावावं लागते ते भांडे मी शेवटीच घासते. पितळेचे असो नाही तर लोखंडाचे असो, त्याला जास्त रग लागते, त्यामुळं मग मी ते शेवट घासते. आणि मोठे भांडे हे मी शेवट घासते, जेणेकरून जाळीमध्ये छोटे भांडे खाली राहतात, त्याच्यावर थोडे मोठे राहतात आणि त्याच्यावर थोडे मोठे राहतात. त्यामुळे जाळी भरली तरी आपल्याला उचलताना काही प्रॉब्लेम येत नाही आणि मग आपण आहे ना व्यवस्थित वाळतात हे त्यामुळं आणि बसतात हे. आता डबल जाळी मला घ्यावी लागत नाही त्यामुळं. तर असं मॅनेज करते मी. आणि पितळेचं मी रोज काही घासत नाही पितांबरीने, लिक्विडने घासते, तरी पण तुम्हाला दिसेल की छान निघते. कारण आहे ना पितळेच्या बाबतीत असं असते की तुम्ही आतनं व्यवस्थित साबणाने क्लीन केलं ना तर बाहेरचं पिवळटपणा तो राहतो, पण त्याचं काही एवढं वाटत नाही. आपल्याला हेल्दी ह्याच्यात खाल्लं पाहिजे एवढंच बोललं जातं. पण आहे ना हे जे ताट आहे पितळेचं त्याला मला पितळेचं असलं तरी आहे ना त्याला पितांबरी लावायची मला गरज वाटत नाही, कारण इतकं क्लीन निघतं या लिक्विड सोपनंच. त्यामुळं मग मी रोज आहे ना लिक्विड सोपनेच घासते, त्याला काही पितांबरी लावतच नाही. जे पातेले ते आहेत तेही मी आठवड्यातून 2-3 वेळेस, म्हणजे 1-2 दिवस खराब झाले असं वाटलं की मी घासून घेते आणि वेळेच्या अंदाजानुसार पितांबरी लावून घासून घेते. तर असे मोठे भांडे एवढे माझ्याकडे काही रोजच्या आयुष्यामध्ये मोठे भांडे मला घासावं लागत नाही. पण कधी पाहुणे आले तर मी असंच करते की अगोदर आहे ना छोटे भांडे घासते मोठे, कारण मोठे भांडे नंतर घासून आहे ना आपल्याला गॅलरीमध्ये ते वाळू घालता येतात. का अगोदरच हे केलं तर मग ते सगळाच पसारा आपला उरकत नाही. त्यामुळं मग माझं तरी हे करते. पण ह्या खूप लहान सहान गोष्टी आहेत आणि ह्यामुळे आपली मोठी कामे सोपी होऊन जातात आणि
सगळेच भांडे व्यवस्थित आपले क्लीन दिसतात आणि आपलं किचन जेवढं क्लीन तेवढी आपलं घर क्लीन असं वाटतं. आणि आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा वास करते, त्यामुळं आपलं किचन एकदम स्वच्छ असावं. आता जर आपण ह्या लहान सहान गोष्टी जर फॉलो करत असेल तर किचनमध्ये ना खूप राडा होत नाही. भांडे जेवढे अरेंज करेल तेवढं किचन आपलं क्लीन दिसतं आणि जिथल्या तिथं दिसतं. तर आहे ना प्रत्येक गोष्ट आपल्या स्टीलची असो नाही तर ह्याची असो, प्रत्येक गोष्ट आपल्याला घासावी लागते, क्लीन करावी लागते. त्यामुळं आपल्याला आहे ना प्रत्येक वेळेसच हे कामं करायचे म्हटल्यावर कंटाळा येतो. मग हा कंटाळा घालवण्यासाठी आपण आहे ना अशा छोट्या छोट्या टिप्स वापरायच्या आणि आपलं किचन व्यवस्थित करायचं. आणि जेवढं आपलं किचन क्लीन असेल ना तेवढं आपल्याला कामाला उल्हास येतो आणि बायांचा बऱ्यापैकी वेळ किचनमध्येच जातो. त्यामुळं तो वेळ व्यवस्थित आनंददायी घालवण्यासाठी आपलं किचन कसं व्यवस्थित ठेवता येईल हे आपल्याला बघावं लागतं. आणि आता इथं आहे ना जे मोठे आहेत ना हे मी पाण्यासाठी यूज करते. तर फक्त आहे ना हा छोटंसं आहे ते मी पाण्यासाठी यूज करते. आणि हे कळशी आहे ना मी पाण्यासाठी यूज करत नाही. फक्त आहे ना कधी तर गरज पडली तर असावी म्हणून मी वरती ठेवलेली. तर आता हे मी ह्या व्रतामध्ये मार्गशीर्षमध्ये काढली होती तर ती काही मी ठेवून द्यायची होती म्हणून मग मी क्लीन करून घेतली. आणि जे आपले आहे ना तेलकट भांडी असतात तर ते काही लवकर निघत नाही. तुम्ही काहीही करा, जर आपल्या घरामध्ये तेलकट ते केलं तर मग आपली गॅसची शेगडी ही खूप तेलकट होते. मग त्याच्यावर साधा उपाय म्हणजे काय करायचं, थोडंसं गरम पाणी करायचं आणि त्याच्यावर ओतायचं. जास्त काही मेहनत करायची नाही. कारण आपण जेव्हा गरम पाणी करतो ना त्या गरम पाण्यामुळे ना चिकटपणा इतका लवकर निघतो. नाही तर आपल्याला एवढं घासावं लागतं, आपला वेळ जातो, साबण जातो, पाणी जातं, पण ते काही निघत नाही. त्यामुळं आपली चिडचिड होते, परत आपले हात दुखतात. त्यामुळं मग गरम पाण्यामुळे ना ही किटली आहे ना खूप दिवसापासून मी वापरते पण त्याला एकही डाग पडला नाही. की मी ते तेल संपलं की ते घासते आणि घासायचं मला कंटाळा येत नाही. कारण ती लगेच निघते, कारण पाण्यात फक्त गरम पाणी ओतल्यामुळे ना त्याचा चिकटपणा कमी होतो. मग साबण लावला की लगेच त्याचा चिकटपणा निघून जातो. आणि तेलाचे जे भांडे असतात ना खूप तेलकट होतात. आता मी तेलासाठी मी बॉटल का वापरत नाही तर मला आहे ना तेल टाकण्याचा अंदाज येत नाही. आणि जेव्हा आपण अशी किटली वापरतो त्याच्यामध्ये 1 चमचा असतो तो आपण तेलासाठी वापरतो. त्यामुळे आहे ना भाज्याला आपल्याकडनं जास्त तेल पडायचं शक्यता कमी असते. त्यामुळं मी अशी भांडी वापरते. आणि आपली भांडे इतके असे हे असावे की जेणेकरून आपल्या घरामध्ये आपली कामं सोपी व्हावी, नाही तर अवघड कामं होतात काही काही गोष्टीमुळे. आणि किचन मी रोज संध्याकाळी धुवून घेते. आणि किचन नंतर आपल्याला आहे ना दररोज वॉश बेसिन धुवायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवेल माझ्या वॉश बेसिनमध्ये एकही डाग नाही आहे आणि एकही पांढरा डाग नाही आहे, नाही एकही. कारण मी जेव्हा जेव्हा भांडे घासते तेव्हा मी वॉश बेसिन घासून ठेवते. आणि रात्री मी रोज नळ घासते. नळ घासल्यामुळे काय होतं, आपला हात आपण कधी कधी आहे ना खरकटा हात ही नळाला लागतो जेव्हा आपण चालू करतो तेव्हा. तर मग त्यालाही खरकटं लागल्यामुळं डाग पडतात. तर मी रोज रात्री आपल्या नळ ही धुते. आणि ज्या आपण घासण्या वापरतो ना त्याच्यात आपलं अन्न आहे ना जाऊन बसतं घासताना खरकटं. तर ते खरकटंही काढण्यासाठी आपल्या रोज रात्री घासण्या धुवायच्या म्हणजे बॅक्टेरिया येत नाही. तर असं माझं किचन क्लीन झालं आहे. आणि कामवाल्या बाई असेल तर तुम्ही असे एवढे भांडे टाकले तर त्या खूप चिडचिड करतात. तर मग भांडे एकत्र ठेवायचे थोडेसे, असं करून ठेवलं तर त्यांनाही कंटाळा येत नाही, त्यांनाही रोजचंच काम असतं ते. तर असं क्लीन किचन मी रोज करते. किचनमध्ये आपल्या अन्नपूर्णाचा वास असतो त्यामुळं आपलं किचन असं क्लीन सुटसुटीत ठेवायचं. तर माझं असं किचन मी क्लीन केलं आहे आणि दररोज रात्री मी हे असंच माझं रुटीन असतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि काही टिप्स तुम्हाला आवडल्या का नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओ.